तर मित्रांनो, आज मी पाहिलेला आहे आशा हा चित्रपट. रिटन अँड डायरेक्टेड बाय दीपक पाटील. कास्ट आहे या मूवीची रिंकू राजगुरू, संकेत कामत, उषा नाईक व दिशा दानाडे. ही मूवी आधारित आहे एका आशा वर्कर वरती. आशा वर्कर ही एक गव्हर्नमेंट पोस्ट आहे, ज्यांचं काम गावोगावी जाऊन लोकांना रोगराईची इन्फॉर्मेशन देणं व त्यावर योग्य ते इलाज घेण्यासाठी प्रोत्साहन देणे असतं. मूवीचा रन टाइम फारसा जास्त नाहीये. मूवीचा रन टाइम फक्त 2 तास 5 मिनिटे आहे. तर कसा वाटला मला हा चित्रपट? लेट्स डिस्कस. तू सुरू केलेस आणि आता शेवट पण तू करायचं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. तर आशा हा चित्रपट एका सामान्य स्त्रीभोवती फिरतो, जी आयुष्यात अनेक अडचणी, अपयश व अन्याय सहन करते. पण परिस्थिती किती वाईट असली तरी ती आशावरची आशा सोडत नाही. हाच या सिनेमाचा आत्मा आहे. ही कथा केवळ एका पात्राची नाही, तर आजूबाजूच्या अनेक स्त्रिया, कुटुंब आणि समाजातल्या दुर्लक्षित लोकांची आहे. त्यामुळे प्रेक्षक स्वतःला या कथेशी सहज जोडू शकतात. या मूवीमध्ये डायलॉग्स फार स्ट्रॉंग लिहिण्यात आलेले आहेत, जसं की जे काम करून रात्री झोप लागते तेच राम. त्रास कमी किंवा जास्त नसतो, त्रास असतो. अशाच प्रकारचे फार स्ट्रॉंग व इम्पॅक्ट टाकणारे डायलॉग मेकर्सनी लिहिलेले आहेत. व या सिनेमाची सर्वात मोठी ताकद म्हणजे या सिनेमाचा अभिनय. मुख्य अभिनेत्रीने म्हणजेच आपल्या आर्ची म्हणजेच आपल्या रिंकू राजगुरूने खूपच संयमी, वास्तवदर्शी आणि मनाला भिडणारा अभिनय केलेला आहे. व तिच्या डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना आणखीनच जास्त प्रभाव टाकतात. व तिची डायलॉग डिलिव्हरी पण फार इम्प्रेसिव्ह होती. एका प्रकारे पूर्ण मूवीज तिच्या खांद्यावर होता आणि तिने हा मूवी फार चांगला उचललेला आहे. सपोर्टिंग कलाकारांनीही आपापल्या भूमिका चांगल्या प्रकारे निभावलेल्या आहेत. कुठेही ओव्हर ऍक्टिंग वाटत नाही. ही मोठी जमेची बाजू आहे. खास करून उषा नाईक यांनी फार नॅचरल ऍक्टिंग केलेली आहे. दिग्दर्शकाने कथा ही खूप साध्य पद्धतीने मांडलेली आहे. कुठेही अनावश्यक मसाला, जबरदस्तीचा मेलोड्रामा किंवा फालतू वळणं नाहीत. पटकथा थोडी संथ वाटू शकते, पण मुद्दामून तशीच ठेवलेली आहे, जेणेकरून पात्रांचा संघर्ष नीट समजतो. या सिनेमात गाणी कमी आहेत, पण जी आहेत ती कथेच्या मूडशी एकदम साजिश आहेत. पार्श्वसंगीत फार मोठ्या आवाजात नाही, पण योग्य ठिकाणी मनाला स्पर्श करतं. काही प्रेक्षकांना सिनेमा हा संथ वाटू शकतो, म्हणजे हा सिनेमा सर्वांनाच आवडेल असं म्हणता येणार नाही. बट हो, हा सिनेमा सर्वांसाठीच आहे हे जरूर म्हणता येईल. कमर्शियल मसाला आवडण्यासाठी हा सिनेमा नाही. मूवी सामाजिक वास्तव दाखवणारी कथा, सशक्त महिला पात्र, प्रामाणिक अभिनय, वास्तववादी दिग्दर्शन, भावनिक पण ओर न वाटणारा प्रवास दाखवते. जर तुम्हाला आशयघन मराठी सिनेमा, वास्तववादी कथा, स्त्रीप्रधान विषय, विचार करायला भाग लावणारे चित्रपट आवडत असतील तर आशा नक्की बघा. ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या मूवीबद्दल. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू. टेक केअर. बाय.